नमस्कार, मी राजू मैत्री. महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. यंत्रमाग व्यवसाय संदर्भात विविध प्रकारच्या समस्या निवारणासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज इचलकरंजी कडकडीत बंद पाळण्यात आला. पाहूया सविस्तर वृत्तांत. इचलकरंजी येथील यंत्रमाग बचाव संघटना यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजी बंदची हक्क दिली होती. त्याच यंत्रमाग धारक व्यापारी आपापले व्यवसाय बंद करून या भव्य मोर्चामध्ये सामील झालेत. शिवाजी पुतळा ते गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेत्यांनी भाषणे केले. त्यानंतर प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सध्या यंत्रमाग धारकांना 1 रुपये विजेची सवलत व 5% व्याजाची सवलत अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, अशोक स्वामी, निवेदिता माने, प्रताप होगाडे, मिश्रीलाल जाजू, सयाजी चव्हाण, राजेंद्र निकम, पुंडलिकराव जाधव, मदन करांडे, सयाजी चव्हाण व विविध संघटना पदाधिकारी व अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंत्रमाग धारक एकजुटीचा, महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचा, संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भिवंडी, मालेगाव, सोलापूर, धुळे इतर जे काही सर्व टेक्सटाईल सेंटर आहेत सर्वांच्या ठिकाणी यंत्रमाग बंद आहेत. आणि इचलकरंजी एकमेव असं आहे की इचलकरंजी संपूर्ण शहर बंद आहे आणि जवळजवळ 100% संपूर्ण शहर बंद आहे. आणि अतिरेकी हल्ला नेमका संविधान दिनाच्या दिवशीच झालेला होता. शांतपणानं उभं राहून स्तब्ध राहून 1 मिनिट श्रद्धांजली व्हायची आहे. श्रद्धांजली. आज वाढलेले लाईटचे रेट, वाढलेले लाईटचे दर आणि या सगळ्या वस्त्रोद्योगातल्या मंदीच्या संदर्भामध्ये आज इचलकरंजीमध्ये सर्वपक्षीय बंदचं आयोजन केलेलं आहे. तो कोणत्याही पक्षाचा, सत्ताधारी पक्षाचा असू दे, विरोधी पक्षाचा असू दे, प्रत्येकाचं काम आहे की आज शासनाचं लक्ष वेधलं. आणि मी सुद्धा आज मुद्दाम मुंबईमध्ये काही विधानसभेमध्ये प्रश्नोत्तरांची उत्तरं त्या ठिकाणी होणार होती, ती ऐकण्यासाठी मी जाणार होतो. तरी सुद्धा इचलकरंजीचा बंद असल्यामुळे, मोर्चा असल्यामुळे मुद्दा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहून या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. आज सर्व यंत्रमाग धारक संघटना म्हणजेच यंत्रमाग धारक समन्वय समितीच्या वतीनं इचलकरंजी शहरातील सर्व यंत्रमाग, सर्व व्यवसाय बंद ठेवून आम्ही इचलकरंजी बंद करून एक भव्य मोर्चा काढला होता. त्याचा असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून यंत्रमाग व्यवसाय हा मंदीमध्ये आहे आणि राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळं राज्य सरकारनं ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, साध्या यंत्रमाग धारकांना 27 HP खालील यंत्रमाग धारकांना 1 रुपये विजेची सवलत ही 1 जुलै 2016 पासून मिळाली पाहिजे. 27 HPच्या खालील यंत्रमाग धारकांना 5% व्याजाचं अनुदान मिळालं पाहिजे. पॉवर फॅक्टर पेनल्टी जी नुकतीच लागू केलेली आहे ती त्वरित रद्द झाली पाहिजे. फेब्रुवारी 2018 रोजी जे वस्त्रोद्योग धोरण जाहीर झालेलं आहे ते धोरण त्वरित अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्व कामगारांना कामगार कल्याण मंडळ स्थापित करून त्यांना त्याच्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही भव्य मोर्चा काढला होता आणि शासनानं ही जर मागणी त्वरित लक्ष न देता, गांभीर्याने लक्ष न देता मागणी पूर्ण नाही केली तर आम्हाला रस्त्यावर उतरून उग्र आणि तीव्र आंदोलन करावं लागेल. त्यासाठी सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील.